हाय, दिस इज ZPPS दौडगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये आपण इंग्लिश स्पोकनसाठी आणि त्याचबरोबर इंग्लिश रीडिंग आणि रायटिंगसाठी म्हणजेच आपले जे स्किल्स आहेत LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग हे सगळे डेव्हलप करण्यासाठी आपण हा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याचं नाव आहे वन डे वन. तर त्याचा आज दिवस आहे 38. कितवा दिवस आहे? 38वा दिवस आहे. आज आपण जे स्ट्रक्चर शिकतोय तर ते स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. आपण 2 दिवसापासून शॉल आणि विलचा वापर करून वाक्य शिकतोय. पहिल्या दिवशी आपण होकारात्मक वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स शिकले, जसं आय शॉल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेल. आलं का लक्षात? त्यानंतर आपण त्याचं निगेटिव्ह वाक्य केलं, आय शॉल नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळणार नाही. आज आपल्याला त्याचे करायचे आहेत क्वेश्चन्स. काय करायचे? प्रतीक, लुक ॲट मी, लुक ॲट मी. क्वेश्चन्स मध्ये आपल्याला आता करायचं काय बघा. आपल्याला आता या ठिकाणी आपण क्वेश्चन करताना कान पकडून व्हर्बला सहाय्यकारी क्रियापदाला इकडे घेत असतो. जसं आपलं आधीचं स्ट्रक्चर होतं बघा, यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ओ. आता आपल्याला काय करायचंय, याचा कान पकडायचा आहे आणि त्याला इकडे घ्यायचं आहे आणि याचा कान पकडून त्याला इकडे घ्यायचं आहे. समजा आपलं जर वाक्य असं होतं, ती अभ्यास करील. काय वाक्य होतं? शी विल स्टडी. काय होतं वाक्य? बघा, शी विल स्टडी. आता आपल्याला काय करायचं आहे, विलला कोणाच्या जागेवर घ्यायचे सांगा बरं, आणि शीला कोणाच्या जागेवर घ्यायचं आहे? बघा, अशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे. मग आपलं वाक्य तयार काय होईल सांगा बरं सगळ्यांनी. विल शी स्टडी आणि पुढे येईल क्वेश्चन मार्क. याचा अर्थ काय होईल रे? ती अभ्यास करील का? बघा, याचा अर्थ होईल ती अभ्यास करील. बघा, म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन्स, रेटॉरिकल क्वेश्चन किंवा येस नो टाइप क्वेश्चन आपण अशा पद्धतीने करू शकतो. बघा, आता एक एक वाक्य मी घेतो तुमचं, तुम्ही मला सांगायचं आहे. पहिलं वाक्य बघा, मी नाचेल का? हात वर करून, मी नाचेल का? मी नाचेल का? सांगा. शॉल आय डान्स. शॉल आय डान्स. चला, दुसरं वाक्य आहे, आम्ही नाचू का? आम्ही नाचू का? शॉल वी डान्स. शॉल वी डान्स. आता याच्यामध्ये आता पुढचं वाक्य घेऊया आपण, तो इंग्रजी शिकविल का? तो इंग्रजी शिकविल का? इकडं पाठीमागे, तो इंग्रजी शिकविल का? सांगा. विल ही टीच इंग्लिश. मोठ्यानं सांगा. विल ही टीच इंग्लिश. विल ही टीच इंग्लिश. तो इंग्रजी शिकवेल का? चला, ती इंग्रजी शिकविल का? इकडं राहुल, ती इंग्रजी शिकविल का? विल शी टीच इंग्लिश. विल शी टीच इंग्लिश. व्हेरी गुड. चला, नेहा इंग्रजी शिकविल का? विल नेहा टीच इंग्लिश. शाबास. आता पुढचं घेऊया आपण, ते नेहाला चिडवतील का? ते नेहाला चिडवतील का? सांगा. विल दे टीच नेहा. विल दे टीज नेहा. बघा, चला, रोहन नेहाला चिडविल का? रोहन नेहाला चिडविल का? विल रोहन टीच नेहा. शाबास. चला, आता पुढे जाऊया आपण, तू गाणं गाशील का? तू गाणं गाशील का? विल ही तू गाणं गाशील का? विल ही विल यू सिंग अ सॉन्ग. पुन्हा एकदा सांगा. विल यू सिंग अ सॉन्ग. विल यू सिंग अ सॉन्ग म्हणा. विल यू नाही ते
विल Will you sing a song? विल यू सिंग अ सॉन्ग. हा सांगा, ते गाणं गातील का? Will they sing a song? हा ओके. सांगा आता तुम्ही, तुझी मैत्रीण गाणं गाईल का? हा तुझी मैत्रीण गाणं गाईल का? Your विल पासून सुरुवात होईल. बरोबर आहे. आता will your friend sing a song? शाबास. विल युअर फ्रेंड सिंग अ सॉन्ग. विल युअर फ्रेंड सिंग अ सॉन्ग. बघा त्याच्यानंतर थांबा थोड्या वेळांचा. हा बघा आता त्याच्यानंतर बघा, गरुड सर गोष्ट सांगतील का? गरुड सर गोष्ट सांगतील का? हा Will Garud sir tell a story? पुन्हा एकदा सांगा. Will Garud sir tell a story? पुन्हा एकदा सांगा. Will Garud sir tell a story? हा विल गरुड सर टेल अ स्टोरी. बघा त्याच्यानंतर आता, रेशमा पोहायला जाईल का? बघा दोन वर्ब येणार त्याच्यामध्ये. रेशमा पोहायला जाईल का? हा Reshma will हा Reshma come जाईल का? go swim? गो टू. Go to swim. पुन्हा एकदा सांगा. Will Reshma swim? Will Reshma go to swim? पुन्हा एकदा सांगा. Will Reshma go to swim? विल रेशमा गो टू स्विम. बघा दोन वर्ब आले त्याच्यात, गो आणि स्विम. विल रेशमा गो टू स्विम. रेशमा पोहायला जाईल का? आलं का लक्षात? अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. समजले का सगळ्यांना? ओके. इन दिस वे वी लर्न हाऊ टू मेक द क्वेश्चन्स युजिंग शॉल अँड will. So tomorrow you should make 30 sentences with the use of this structure, and this is the homework for all of you. समजलं सगळ्यांना? बघा आता फक्त वाक्य करायचे नाहीयेत, तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस सुद्धा पेअर मध्ये करायची आहे. बघा आज आपला चालू आहे 38 डे, म्हणजे 38 डे पर्यंत सगळ्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस तुम्हाला पेअर मध्ये करायची आहे. आपण 40 स्ट्रक्चर झाल्यानंतर याची एक रिव्हिजन घेणार आहोत. त्यावेळेला आपल्याला ते सांगता पण आले पाहिजे, लिहिता पण यायला पाहिजे. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू.